करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आम्ही चाललोय बीडला। त्याच्या आधी सासरी जायचं आहे, त्यामुळे खूप काही गडबड आहे। कशासाठी चाललोय ते पण तुम्हाला कळेल। चला पटकन, सगळे खाली थांबलेत आणि माझी वाट बघतायत। चला पटकन घरी आलो, कानाला खाऊ घातलं आणि मग आता निघायची वेळ झाली। तर आता आम्ही निघतो। तर चला, आम्ही पहिले आमच्या दुकानावर गेलो, कारण की काय माल हवा आहे नको ते बघायचं होतं। तर कानाचं म्हणणं होतं मी एकटा गाडीतून उतरणार, आणि गेल्या गेल्या त्याचं लक्ष गेलं चॉकलेटवर। मग काय, आम्हाला मूग आवडतं आहे खायचा। मग पहिले चॉकलेट्स कोणते हवे कोणते नको ते सांगितले त्यांनी। बघू 2-2 चॉकलेट। तिथे खूप सारं खेळायला आहे, त्यामुळं कानाला गेल्यावर तिथं खूप छान वाटतं। त्यामुळे तो सारखा चल चल म्हणत असतो, आणि असं तो खेळण्याच्या नादी लागला। आणि बीडला जाताना हे बिंदुसरा डॅम लागतं। इतक्या वेळेत जातो आम्ही, पण बघणं काही होत नाही। ते म्हणतात ना, जवळ असून बघायला भेटत नाही, तसं काहीच। नंतर आम्ही गेलो शोरूमला, कारण की मी गाडी घेतलेली आहे, तुम्हाला माहितीच आहे। तर त्याची नंबर प्लेट आली होती, म्हणून ती पिकअप करायला गेलो। कानाला आता गाडीतलं सगळं कळतं आहे, त्यामुळे त्या गाडीवर चढून त्यांनी सगळे इंडिकेटर लाव, कुठे हॉर्न वाजव असं चाललं होतं। पण तेवढ्यात तो तिथे पडला आणि त्याला डोक्याला लागलं, त्यामुळे तो खूप रडायला लागला। आणि मग त्याला ट्रीट म्हणून, त्याला शांत करण्यासाठी आम्ही गेलो भोलेनाथ आईस्क्रीममध्ये। कानाला एक आईस्क्रीम घेऊन दिले आणि आम्ही मस्तपैकी पावभाजी एन्जॉय केली, कारण की सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं। तर आम्ही नाश्ता वगैरे केला आहे। गेले सामान आणायला दुकानाचं। तर कानान मी आता गेम खेळतोय गाडीत मस्तपैकी, हो ना। हां, तर त्याला काहीतरी एंटरटेन म्हणून तो गेम घेऊन आलाय। तर आम्ही दोघे मिळून आता गाडीत गेम खेळतोय, हो ना। ऊन पण खूप वाढलंय। काय खेळायचं? हे काय आहे? हे रेक्टँगल। कानाला आमच्या तुम्हाला बाय बाय म्हणायचंय। हा मन बाय बाय बाय, सी यू। पुढं काय म्हणतात स्कूलमध्ये? सी यू टुमारो। बाबा खूप दिवसातून माझ्या घरी आले होते। मग आलोच होतो बीडला, तर द्वारकादासमध्ये म्हणलं त्यांना कपडे पाहूयात। तर ते जास्त काही असे आयते कपडे घालत नाही, ते पॅन्ट पीस शर्ट पीस शिवून घेत असतात। म्हणून म्हणलं चला त्यांच्याच चॉईसनी घेऊयात, म्हणजे ते घालतील तरी, कारण की आपली चॉईस आणि त्यांची चॉईसमध्ये खूप सारा फरक असतो। मग मी त्यांना सजेस्ट करत होते, पण त्यांना आवडेल ते त्यांनी घेतलं। आणि तिथे कानाची मस्ती, त्याला लिफ्टने खालीवर करायचं होतं। 2-3दा त्यांनी खालीवर केलं। कोणती आईस्क्रीम खातोय तू? काय नाव आहे तिचं? पिस्ता। आणि मी काय घेतलंय? काय? बदाम शेक। तुला खायचं का बदाम शेक? घे ना थोडा। प्यायचं का? पितो खा। हा, आईस्क्रीम खा। सगळं सामान घेईपर्यंत खूपच उशीर झाला होता आणि दिवस मावळायला लागला होता। तर असं सूर्य चालला होता अस्ताकडे, आणि आम्ही चाललो होतो घरी। तर जाता जाता दुकानावर जाऊन माल द्यायचा होता। तर शेवटी पोचलो दुकानावर, आणि मस्तपैकी लाईटिंग झाली होती। छान वाटत होतं सगळं, आणि प्रसन्नही वाटत होतं। आणि जे काम म्हणजे माझ्या नंबर प्लेट गाडीच्या त्या आल्या होत्या, ते आता उद्या बसून घ्यावे लागेल। आणि संध्याकाळी आम्ही रात्री निघालो आमच्या घराकडे, ट्रिप्सी चाललो होतो। असा होता व्हिडिओ। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब।